तुम्हाला व्हॉट्सअपवर अनेक मेसेज येतात, अनेक लिंक देखील येतात. त्यात दाखवण्यात आलेलं असतं की केवळ 1 रुपयात वर्षभराचं रिचार्ज करा. मात्र असे जर केल्यास तुमची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे थोडंसं सावधान व्हा. कारण सोलापूर शहर जिल्ह्याच्या बाजूलाच असलेल्या धाराशिव जिल्ह्यात देखील अशाच पद्धतीने लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. 1 रुपयात रिचार्जचे आमिष दाखवण्यात आले होते आणि तब्बल 200 जणांच्या खात्यातून आता 3,000, 4,000, 5,000 रुपये डेबिट होत आहेत, म्हणजेच कट होत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की 1 रुपयात मोबाईल रिचार्जचे आमिष दाखवून तब्बल 200हून अधिक तरुणांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ढोकीसह परिसरातील तरुणांनी नावी ॲपच्या माध्यमातून सुमारे 2 कोटी रुपयांचे रिचार्ज केले. मात्र महिन्याभरानंतर संबंधितांच्या बँक खात्यातून 2,000, 5,000 रुपये आता कपात करण्यात आले आहेत. शिवाय UPIशी निगडीत बँक खात्यांवर होल्ड लावण्यात आल्याने आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. नावी ॲप हे इन्स्टंट लोन प्लॅटफॉर्म आहे. त्यावर मोबाईल, डिश TV रिचार्ज, लाईट बिल भरण्याची सुविधा आहे. गुगल पे, फोनपे, फ्लिपकार्टसह थर्ड पार्टी UPI पेमेंट सिस्टमही आहे. मात्र 25 डिसेंबरला फक्त फ्लिपकार्ट UPIद्वारेच 1 रुपयात रिचार्जची ऑफर आली. त्यामुळे अनेकांनी हे ॲप डाउनलोड करून फ्लिपकार्ट UPI IDद्वारे रिचार्ज केले. रिचार्ज यशस्वी देखील झाले आहेत. अनेकांनी मित्रमंडळी व नातेवाईकांचेही रिचार्ज केले. ढोकीसह परिसरातील 200हून अधिक तरुणांनी 1.5 ते 2 कोटी रुपयांचे रिचार्ज केले. मात्र काही दिवसांनी संबंधितांच्या खात्यातून पैसे वसूल करण्यात आले. उर्वरित रकमेसाठी खाते होल्ड करण्यात आले. त्यामुळे अनेकांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. खात्यावर 1.5 लाखांचा होल्ड असून SBI खात्यावर 1,95,00,000 रुपयाचा होल्ड लागला आहे. त्यामुळे अनेक जण बँकेकडे तक्रार केली. यामुळे वरिष्ठांकडे अहवाल पाठवण्यात आला असून त्यांच्या अभिप्रायानंतरच पुढील कारवाई होईल, असे SBIचे व्यवस्थापकांनी माहिती दिली आहे. त्यामुळे अनेकांचे आर्थिक नुकसान देखील झाले आहे. असे असताना तुम्ही देखील सावध व्हा. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे भुरळ पाडण्यात येत असेल किंवा 1 रुपयात रिचार्ज होईल असे जर सांगण्यात आले असेल तर सोलापूरकरांनो, वेळीच सावध व्हा. अशा कोणत्याही लिंकला क्लिक करू नका, अन्यथा तुम्हाला देखील फटका बसू शकतो. इम्रान सगरी, आझादी बचाव न्यूज, सोलापूर.